हॅलो, इयत्ता नवी. नमस्ते बाळांनो, मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दीपावलीच्या सुट्ट्या छान गेल्या असतील नाही? हीच दीपावलीची सुट्टी तुम्हाला पूर्ण आनंद घेता आली, कारण पुढच्या वर्षी 10वीचं वर्ष. इतका वेळ आपल्याला मिळणार नाही, म्हणून मी तुम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे. आता आपण प्रकरण चौकोन गणित भाग 2चं चालू करायचं आहे बाळांनो, कारण परीक्षा पण तशा जवळच येतील. सत्र परीक्षा जवळ येईल, चाचणी परीक्षा जवळ येतील. अभ्यास करणं गरजेचं आहे. चला तर मग चौकोनाविषयी काही गुणधर्म आपण अभ्यासाचे आहेत. ते गुणधर्म प्राथमिकदृष्ट्या फार महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणून त्याचे काही गुणधर्म घेत आहे तुम्हाला. बघा, एक चौकोन काढूया आणि त्याचे गुणधर्म समजावून सांगते तुम्हाला. समजा हा चौकोन असला, याच्यावर शॉर्ट व्हिडिओ करून पाठवते बाळांनो. आता तात्पुरतं समजावून सांगते, लक्षात घ्या. ह्या सम्मुख बाजू एकरूप असतात. सम्मुख बाजू काय असतात? एकरूप, समान लांबीच्या असतात. या सम्मुख बाजू काय असतात? समान लांबीच्या असतात. याचे संलग्न कोन रेषीय जोडी तयार करतात. दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश येते, विसरू नका. हे दोन संलग्न कोन झाले, हे दोन संलग्न कोन झाले, हे दोन संलग्न कोन, हे दोन संलग्न कोन, हे दोन संलग्न कोन, हे दोन संलग्न कोन. लक्षात आलं ना काय काय सांगितलं मी? सम्मुख बाजू समान लांबीचे असतात. संलग्न कोन रेषीय जोडी तयार करतात. सम्मुख कोन एकरूप असतात. ही सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. आत्ता त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे, म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलं. इकडं लक्ष द्या बाळांनो. 10वी शिकण्यापूर्वी आपल्याला प्रमेय फार महत्त्वाची असतात. प्रमेय समजली तर त्याच्यावरून आपण गणित सोडवता येतं, आपल्याला गणित सोडवता येतं. जेव्हा झेड आकार तयार होतो, असा हा चौकोन आहे. सम्मुख बाजू काय असतात? एकरूप असतात. हिथं जर एक छेदिका आपण काढली तर याच्यामध्ये काय तयार होतात? बघा, व्युत्क्रम कोन तयार होतात. व्युत्क्रम कोन कसे तयार होतात? तर असा एक तयार होतो, हा एक व्युत्क्रम कोन. कारण झेड आकाराचा काय असतो? व्युत्क्रम कोन असतो की नाही? माहिती आहे ना तुम्हाला, झेड आकाराचा व्युत्क्रम कोन असतो. त्यानंतर मग हे असा एक तयार होईल. कसा? असा एक तयार होईल. हा पण काय आहे? व्युत्क्रम कोन. म्हणजे हे दोन कोन कशा असतील? समान मापाचे. निळ्यानी आणि हिरव्यानी दाखवलेले दोन व्युत्क्रम कोन तयार होतात. आणि याच कसोटीचा उपयोग करून आज आपल्याला प्रमेय सोडवायचं आहे. चला तर मग प्रमेयाचं नाव काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. प्रमेयाचं नाव आहे सम्मुख बाजू आणि सम्मुख कोन. कोणाचे? तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आणि सम्मुख बाजू या एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आणि सम्मुख बाजू एकरूप असतात. समांतरभुज प्रमेयाचं नाव आहे हे प्रमेय. समांतरभुज चौकोनाचे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन व सम्मुख बाजू एकरूप असतात. हे आपल्याला दाखवायचं आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? सिद्ध करायचं आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आणि सम्मुख बाजू एकरूप असतात. बघा, आता इथं काय काढून घेतला पाहिजे? एक समांतरभुज चौकोन काढून घेणं गरजेचं आहे.
समांतरभुज हे समजून घ्या, फार महत्त्वाचं आहे तुम्हाला. समांतरभुज चौकोन काढून घ्यायचा आहे. हा आपण काय काढून घेतला? समांतरभुज चौकोन. आणि त्याची एक छेदिका काढायची आहे अशी. इथं A, B, C आणि D हे नाव दिलेलं आहे. खरं पाहिलं तर हे प्रमेय तुमच्या पुस्तकात सोडवून दिलेलं आहे, परंतु ते तुमच्या लक्षात येईल का नाही हे शिकवल्याशिवाय सांगता येणार नाही. बघा आता काय सांगितले, A, B, C, D हा समांतरभुज चौकोन आहे, बरोबर का? आणि काय दिलेलं आहे? AC ही त्यांची छेदिका आहे. हे कशामध्ये लिहावं लागतं? जी आकृती काढल्या त्याचं वर्णन पक्षमध्ये लिहावं लागतं. इथं आता पक्ष, उत्तराला सुरुवात बघा. पक्ष काय लिहायचं? पक्ष चौकोन A, B, C, D हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन आहे की नाही? A, B, C, D हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन असला तर त्याच्या बाजू पण काय आहेत? एकमेकाला समांतर आहेत हे दाखवणं गरजेचं आहे. AB समांतर बाजू DC, मग लिहायचं बाजू AB समांतर बाजू काय आहे? DC. त्यानंतर बाजू AD समांतर, कळते ना बाळांनो? हे समांतरचं चिन्ह आहे. बाजू AD समांतर बाजू BC. हे AD समांतर BC असे ह्या बाजू समांतर आहेत. हे सगळं कशात लिहावं लागतं? पक्षमध्ये. का लिहिलं तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आणि सम्मुख बाजू एकरूप असतात हे दाखवायचं आहे. आपण समांतरभुज चौकोन काढलेले आहे, त्याच्या सम्मुख बाजू एकमेकाला समांतर आहेत हे दाखवायचं आहे. म्हणून हे सगळं काय करावं लागलं? आपल्याला लिहावं लागलं. आता त्याची छेदिका पण काढलेली आहे. काढलेली आहे का छेदिका? छेदिका कुठली काढलेली आहे? AC व आणि कर्ण AC ही छेदिका, आणि याच्या पुढे लिहूया आणि कर्ण AC ही छेदिका. हे सगळं कशात आलं? पक्षमध्ये. जे काढले ते पक्षमध्ये. आता आपल्याला साध्य काय करून दाखवायचं आहे ते इथे लिहायचं. काय साध्य करून दाखवायचं आहे? सम्मुख कोन व सम्मुख बाजू. इथं सम्मुख कोन कुठले कुठले येतात बघा. आकृतीमध्ये सम्मुख कोन कोणकोणते येतात ते बघायचं आहे. बाजू एकरूप दाखवायची आहेत, सम्मुख कोन एकरूप दाखवायचे आहेत. बाजू कुठल्या आहेत? AD BC आहे ना, हे एकरूप दाखवायच्या. मग बाजू पहिल्यांदा इथं कोण दिले तर कोण घेऊया, बाजू दिले तर बाजू. सम्मुख कोन कुठले? हा D, हा A आणि हा C हे सम्मुख कोन झाले. जर हे AC लक्षात न घेता, AC ही छेदिका आहे, हे जर तुम्ही लक्षात नाही घेतलं तर A कोन हा सम्मुख कोन आहे आणि हा कोन हे काय असणार आहेत? एकरूप. आणि हे एकरूप आहेत. मग दाखवायचं इथं, कारण सिद्ध काय करायचं आहे ते साध्यमध्ये लिहावं लागतं. मग लिहायचं. आपल्याला कोण A वाचायचं आहे, कसा पण वाचू शकतो. DAB वाचू शकतो, BAD वाचू शकतो, आपली इच्छा. DAB कोण? DAB एकरूप कोण हा सम्मुख कोण होते? हा C वाचायचा आहे. कसा वाचूया? DCB किंवा BCD कसाही वाचू शकता, फक्त मध्ये कोण घालायचा? C. आता दुसरा सम्मुख कोण कुठला लिहायचा? हा इकडचा D आणि इकडचा B, म्हणजेच कसा येणार? कोण ADC. कोण ADC एकरूप कोण ABC.
बरोबर का? कोण दाखवले तर सम्मुख बाजू कोणत्या? एडी एकरूप BC, बाजू एडी एकरूप बाजू कोणती आहे एडीला? BC. त्यानंतर ही तर DC एकरूप, AB एकरूप DC, बाजू AB एकरूप बाजू काय लिहिता येईल? DC. हे सगळं कशात येणार? साध्यमध्ये येणार. आता सिद्धता काय लिहायची असती? सिद्धता. हे कळालं ना तुम्हाला सगळं कसं लिहायचं ते? हे सगळं पुसून टाकू आणि सिद्धता लिहू. त्याशिवाय लक्षात येणार नाही बघा तुमच्या, नाहीतर हळूहळू एक एक पुसत जाऊ. सिद्धता लिहिताना काय करायचा? तर या दोन त्रिकोण, हा AC ही छेदिका आहे, बरोबर का? AC छेदिका असल्यामुळं आणि हे AB समांतर DC असल्यामुळं, AD समांतर BC असल्यामुळं दोन व्युत्क्रम कोण तयार होतात. ते दोन व्युत्क्रम कोण आपल्याला पहिल्यांदा लिहावे लागतील. बघा काय करूया, इथं पण तसंच करूया. काय करूया? DC समांतर, ही DC समांतर AB आहे, म्हणजे हा तयार झाला का तयार? हा म्हणजे हा कोण तयार झाला व्युत्क्रम कोण. त्यानंतर दुसरा, एकच मिनिट बघा, आता हा तयार होईल. हा ह्या बाजू समांतर असल्यावर आणि ह्या बाजू समांतर असल्यावर हा तयार होईल. हे दोन कोण लिहिणं गरजेचं आहे सिद्धता लिहिण्यापूर्वी. मग हे लिहायचे कसे? पहिल्यांदा लिहूया AD समांतर BC, रेख AD समांतर रेख काय घेतली? BC समांतर आहे ना, लिहिले ना पक्षमध्ये. रेख AB समांतर रेख बाजू घेतल्यावर बाजू AD समांतर बाजू DC व त्यांची छेदिका कोणती आहे? AC. असे असेल तर कुठला कोण तयार होईल? हिरव्याने लिहिलेला. कसा? AD समांतर आपण काय घेतलं बघा, AD समांतर BC घ्यायला पाहिजे होतं. AD समांतर BC. मग कसा तयार होईल कोण? DAC. दिसतोय ना हिरव्याने गिरवलेला? DAC कोण? DAC एकरूप कोण असा वाचला चालतोय. DAC एकरूप कोण? ACB. कसला कोण तयार झाला? व्युत्क्रम कोण. याला द्यायचा आकडा 1. त्यानंतर बघा, बाजू AB समांतर बाजू DC. बाजू काय आहे? AB समांतर बाजू कोणती? DC व त्यांची छेदिका कोण असणार आहे? ACच. मग कोण कसे तयार होतील? लालनी दाखवलेले. कोण? DCA. कोण? DCA एकरूप कोण? CAB. काय कसले कोण आहेत हे? व्युत्क्रम कोण. बघा आता व्युत्क्रम कोण तयार झाले. आता हा 1 आणि 2 आकडा, दोन त्रिकोणांचा विचार करूया. कुठल्या दोन त्रिकोणाचा? त्रिकोण ADC व त्रिकोण ABC मध्ये म्हणूया. आता याचा आपल्याला उपयोग होणार
नाही तुम्हाला लक्षात आलं असेल. हे एवढं पुसल्याशिवाय आपल्याला प्रूव्ह करता येणार नाही पुढं. बघा आता त्रिकोण ADC, त्रिकोण ADC व त्रिकोण ABC मध्ये, ABC मध्ये काय दाखवता येईल? या दोन त्रिकोणामध्ये, दोनामध्ये कॉमन बाजू AB येते, AC येते. याच्यापैकी कोणता पण एक कोण घेऊया पहिल्यांदा. कुठला वाचला तर चालतोय, हा लिहूया. कोण DAC, कोण DAC एकरूप कोण ACB. काय लिहायचं? 1 वरून, बरोबर का? हे 1 वरून. त्यानंतर बाजू AC, एकरूप बाजू AC. तीच बाजू त्याच बाजूला एकरूप आहे, कारण दोन त्रिकोणामध्ये ही बाजू येते, सामायिक बाजू आहे. मग काय लिहायचं इथं? सामायिक बाजू, सामायिक बाजू. म्हणून आता दुसरा कोण कुठला वाचायचा? कोण DCA, कोण DCA एकरूप कोण CAB. किती वरून लिहिता येईल? 2 वरून. म्हणून त्रिकोण ADC एकरूप त्रिकोण ABC. कशावरून? कोणती कसोटी? हा कोण, ही बाजू आणि हा कोण, कोबाको, कोबाको. ही कसोटी लिहायला लागते, हिला मार्क्स असतात. कोबाको कसोटीवरून, कोबाको कसोटीवरून. मग आता काय दाखवता येईल? एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण कसे दाखवणार? एकरूप त्रिकोणांचे संगत कोण कुठले एकरूप आहेत? कोण ADC, कोण ADC एकरूप कोण ABC. काय म्हणणार? एकरूप त्रिकोणांचे, एकरूप त्रिकोणांचे कसले कोण आहेत? हे संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. आणि मग बाजू पण एकरूप होणार ह्याच्या. मग बाजू कोणकोणते एकरूप होतील बघा ह्या दोन त्रिकोणामध्ये? बाजू AD एकरूप बाजू BC, बाजू AD एकरूप बाजू, AD एकरूप बाजू BC. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणांच्या काय आहेत? ह्या संगत बाजू आहेत, संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. मग AD एकरूप BC. पुन्हा या दोन त्रिकोणामध्ये DC एकरूप AB. म्हणून बाजू AB एकरूप बाजू DC. झालं ना हे सिद्ध? याला पण आधार. एकरूप त्रिकोणांच्या, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बघा बरं, आपल्याला साध्य करायला हेच सांगितलं होतं ना. याप्रमाणे आता कुठला साध्य करता येईल? त्रिकोण DAB, कोण DAB एकरूप कोण याप्रमाणे. कोण DAB एकरूप कोण DCB, DCB सिद्ध करता येईल. आहे ना बाळांनो सोपं?
सगळं लक्षात घेतलं तर अतिशय सोपं आहे आणि हे सगळं पायाभूत आहे. थँक्यू बाळांनो. तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.